श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आता या ठिकाणी श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचं महत्त्व सांगायचं काम चाललेलं आहे। आता काल आपण खंड पाहिले, आज विशेष खंडाचं वर्णन पाहणार आहोत। पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा कालचा जो आहे तो असा आहे की ज्यावेळेस नंदिके स्वर प्रगट झाले, एकमुखी दशभुजा, आणि त्यावेळेस यक्ष गंधर्व किन्नर अनेक देवदेवता यांची पूजा करू लागले। कोणाची? नंदिकेश्वरांची। तेव्हा सगळ्यांना दिव्य ज्ञान झालं, प्रकाश झाला, आनंदी आनंद झाला। परंतु थोड्या वेळामध्ये नंदिकेश्वरांनी मानव रूप धारण केलं आणि मग यांचं जे काय भक्ती करणारे भक्त होते त्यांचं दिव्य दृष्टी मंद झाली आणि दिव्य तेजही नष्ट झालं। ज्याप्रमाणे सूर्य उगवतो तेव्हा आपलं दिव्य तेज, ईश्वर प्राप्ती हे सगळं होतं, पण जेव्हा मावळतो तेव्हा आपलं तेज नष्ट होतं। म्हणून या ठिकाणी भक्ती करताना देवाची पूर्ण मूर्तीची भक्ती करा। उदाहरणार्थ कल्किदत्त एकमुखी दशभुजा दत्त ही पूर्ण मूर्ती आहे। नुसतं डोकं किंवा पाय मानून पूजा होत नाही, म्हणजे आपला फायदा पण नाही। मानव स्वरूपाची पूजा आणि देव स्वरूपाची पूजेत फरक आहे। कारण देव स्वरूप जे आहे ते दिव्य स्वरूप आहे। आता नंदिकेश्वर हा देव स्वरूप झाल्यानंतर सगळ्या देवदेवत्यांना आनंद झाला। नंतर सगळे मृदुंग टाळ पखवाज वाजू लागले, भजन करू लागले। परंतु जेव्हा नंदीने पुन्हा मानवरूप धारण केलं तेव्हा सगळ्यांचा इच्छाशक्ती कमी झाली, मूड गेला। त्याप्रमाणे आपण आता जे समाजात पूजा करतो दिव्य स्वरूपाची पूजा कधीच करीत नाही, त्यामुळं आपली प्रगती कधीच होणार नाही। फक्त तुम्हाला तात्पुरता गुण येईल, थोडा अनुभव येईल, वरडू मेले तुम्ही, काय उपयोग नाही त्याचा।
ओम शांताकारम असा मंत्र जो याच्यामध्ये दिव्य स्वरूप मंगलमय नाम तुझे कल्के दत्तात्रय देवा एकमुखी दशभुजा स्मरण करूया सदा. तर हे मंगलमय स्वरूप जे आहे त्याचं ध्यान केलं पाहिजे. कुठल्या मानवाचं कुठल्या साधू संतांचं ध्यान करायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. दिव्य शक्ती त्याला आहे का, त्याचं स्वरूप कृष्णासारखं आहे का, कृष्णाचं शरीर पवित्र दिव्य स्वरूप ओम सहस्र शीर्षा सहस्रपाद या दृष्टीने यांची पूजा केल्यानंतर आपलं 100% विकास होतो, तसा होत नाही. म्हणून आपण एखाद्या गणपतीची पूजा करायला लागलो तो चतुर्भुज पाहिजे म्हणजे आपला दिव्य पूजा झाली. आणि त्याच गणपतीची पूजा आपण 2 हाताची केली तर आपली पूजा व्यवस्थित होत नाही. एक जण भक्त होता दत्ताचा, 2 भक्त दत्ताचे पाहिले. ते दोघं मला भेटले, महाराज आम्ही दत्ताची भक्ती करतो. म्हणजे करीता चांगलं आहे. तर एक जण त्रिमुख दत्ताची भक्ती 6 हात आणि त्या रूपाचं सारखं चिंतन करीत असत. आणि दुसऱ्याने 2 हाताचा दत्त आणि गाई याचं तो चिंतन करीत असे. आणि मी म्हणलं तुम्ही मंत्र दोघं एकच जपता का वेगळा? एकच मंत्र आहे, एकच दिगंबरा विद्महे अशा दृष्टीने तो एकच मंत्र म्हणायचा. तर त्याचं कारण पुढं हे दोघं मला भेटले, म्हणले महाराज आम्ही 12 महिने ह्या दत्तमाच्या अशा मूर्तींची पूजा केलेली आहे. तेव्हा तुम्हाला फलश्रुती काय झाली? तर ज्याने दिव्य स्वरूपात दत्तमाची पूजा केली त्याला दिव्य आनंद, ऐश्वर, संपत्ती, पैसा, गाड्या, घोडे, बंगला, माडी सगळं झालं त्याचं. पण ज्याने नुसत्याच 2 हाताची पूजा केली मानरूपामध्ये त्याला काहीच फायदा झाला नाही, तो तसाच राहिला. मी करून बघा प्रयोग, मला अनुभव येईल. कारण दिव्य स्वरूपाच्या मूर्ती पूजा करा तेव्हा तुमचं कल्याण होईल. असं ह्या लिंग पुराणाच्या उदाहरणावरून नंदिकेश्वराच्या पूजेवरून आपल्याला समजलं. पुढं काय ते बघू. जम्बू द्वीपाचे अधिपती प्रियव्रताचे पुत्र महाराज अग्निध्रका वंशवर्णन. अग्निध्रुतेचे शिवभक्त 9 पुत्रांचा आजनाप वर्ष म्हणजे भारतवर्ष किम पुरुष पर्व आधी 9 वर्ष दशो का स्वामी जाणणं आहे. याच्यामध्ये राजाचं वर्णन सांगितलेलं आहे. भारतवर्ष, ह्या भारतवर्षाचं नाव जम्बूद्वीप. नंतर आजनाभ वर्ष असं पण नाव आहे. सुत म्हणाले राजा प्रियव्रताने आपले ज्येष्ठ उत्तराधिकारी महाबली प्रियपुत्र अग्निध्रुता जम्बूद्वीपाचे राजाचे रूपात अभिषेक केले. म्हणजे भारतवर्ष आपला जो देश आहे याचा हा पहिला राज झाला. कोण? अग्निध्रुक हा झाला. हे ज्येष्ठ ब्राह्मणम, हे विद्वान पंडित, तो महान शिवभक्त, तपस्वी, तरुण, सदैव शिवपूजनात मग्न राहणारा, ऐश्वर्य संपन्न, अनेक गायांचे स्वामी तथा बुद्धिमान होता. आता या ठिकाणी हा शंकराची पूजा करीत होता, परंतु हा दिव्य स्वरूपाची पूजा करत होता. त्यामुळे याला एवढं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. त्याचे प्रजापती समान 9 पुत्र होते. हे सगळे शिवभक्त तथा
शिवपरायण होते. याच्या श्रेष्ठ पुत्र नाभी नावाने प्रसिद्ध होता. त्याचे छोटे भाईचे नाव निकिम पुरुष होते. तिसरा पुत्र हरितवर्ष तथा चौथा पुत्र इलावृत. पाचवा पुत्र हिरण्यमान. सहावा पुत्र का जाता है कुरु ते सातवा पुत्र था. भद्रास 8वां पुत्र झाला. 9वां केतुमाल था. सब उनके त्याचे देशाचे विषय ऐका. आता हे सगळे मुलं भारतवर्षात जो राजा होता प्रेऊर त्याचे ते ध्रुवाक्रक अग्निध्रुवक या नावाचा त्याचा वंश 9 पुत्र. आता त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी राज्य आपल्या भारतात केलेलं आहे. हा पहिला आर्यवर्त राजा. पिताने ज्येष्ठ पुत्र नाभीला दक्षिण स्थित हेम नामक वर्ष दिले. त्याने हेमकूट नामक जो वर्ष म्हणजे देश था किमपुरुषला दिले. नैषद नामक जो वर्ष आहे त्याला पिताने हरीला दिला. हरी को दिला. पिताने मेरू पर्वताचे आवृत्त मध्य देश इलावृताला दिले आणि नीलाचल नामक वर्ष रम्याला दिले. पिताने हिरण्यमान को उत्तर में स्थित केले. श्वेत नामक वर्ष दिले. उत्तर में जो भृशुंग वर्ष आहे त्याने कुरु नामक पुत्राला दिले. याप्रमाणे त्याने भद्रास को माल्यवान पूर्व वर्ष दिले आणि केतुमालाला गंधमादन वर्ष दिले. म्हणजे पर्वत देश वर्ष म्हणजे प्रदेश अशा रीतीने यांनी विभागणी करून ठेवली. आता उत्तर देशामध्ये त्यांचा एक पुत्र कुरु ते कुरुक्षेत्र आर्यवंश त्याचा जो प्रेवर्त अग्निध्रुक तर त्याचा जो वंश त्याच्या एकाचं नाव कुरु. ते उत्तर दिशेला दिल्यानंतर ते कुरुक्षेत्र झालं. म्हणजे पूर्वीची ही जी नावं आहेत त्यांना आता नवीन नवीन नावं आहेत. त्यामुळे आपल्याला सहसा लक्ष येत नाही कोणत्या देशाला काय नाव दिलं ते. विभागाच्या अनुसार 9 महान वर्ष म्हणजे झाले. धर्मातर्म माझा अग्निग्रह त्या वर्षामध्ये आपले पुत्रांना राजपदावर क्रमानुसार अभिषेक करून तपस्यात रत गेला निघून. तपस्येपासून आपल्या शुद्ध करण्यानंतर स्वाध्यायाने संलग्न झाला. स्वाध्यायात रत स्वाध्यायात झाल्यानंतर मग सरश्वरा तो शंकराची भक्ती करू लागला. शंकराची भक्तीला करू लागला. असं कारण आहे. एकदम तपश्चर्या करायची मग स्वाध्याय म्हणजे शुद्धीकरण. सत्यम वद धर्मम तर स्वाध्याय करू. सत्यम वद धर्मम चर स्वाध्याय करू. आपण कोण आहे कुठून आलो कसं आलो आणि मग शिव या तत्वामध्ये कसं जायचं या प्रयत्न करू लागला. किम पुरुष आधी जो 8
किंवा आधी जो 8 शुभ वर्ष होते वे स्वभावतः बिना प्रयत्नाचेही सुखमय सिद्धी होते. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा विपरीत भाव नव्हता. प्रजामध्ये बळापे तथा मृत्यूके भय नव्हते. त्यामध्ये न धर्मथा न अधर्मावर उत्तम मध्यम आता अधम हे भाव नव्हते. त्या 8 क्षेत्रात हर प्रकारचे युकी अवस्था नाही थी. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की धर्म अधर्म काय आहे हे नाही. या 8 स्थानामध्ये 8 जे वर्ष देश आहेत या देशामध्ये कोणत्या योगाची अवस्था नव्हती. सत्यकृत काय नाही. रुद्र क्षेत्रात जो स्थावर जंगम भक्त अथवा अस्थायी आगंतुक प्राणी मृत होते वे उन्हीं क्षेत्रात जातात. रुद्राने उनके कल्याणासाठी 8 क्षेत्रांचं निर्माण केले आणि त्या ठिकाणी सदा महादेव सन्निधी राहतात. आता या ठिकाणी खरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतवर्षाच्या कडेला जे देश आहेत सगळे प्रांत वगैरे या 8 देशामध्ये तू कोणत्या धर्माचा तू कोणत्या जातीचा हा भेद नाही. कोणतं युग चाललंय कृत्रिता द्वापार याचा भेद नाही. फक्त एकच युग ब्रह्मयुग. म्हणजे कृत्रिता द्वापार काहीच नाही. मग असं जे शिवलोक आहेत शिवाचे भक्त आहेत इथं कोणी मृत्यू झालं तिकडे जायचं तिथं गती मिळायची. दिव्य भक्ती केल्यानंतर दिव्य शरीराची भक्ती केल्यानंतर हे प्राप्त होतं. तसं होत नाही. जिवंतपणे सगळं मिळावं लागतं. मिळत नाही. आठही क्षेत्रामध्ये निवासी आपल्या हृदयामध्ये महादेवाचं सदा सुखी राहतात. महादेव ही त्यांची परम गती आहे. आता मी हिमापासून हिमालयात विद्यमान नाभीचे वंशवर्णन करतो. आपलं क्षण ऐका. महाबुद्धिमान नाभीने महादेवापासून प्रजाश्रेष्ठ तथा सविराजांपासून स्वराजापासून पूजित पुरुषभ नामक पुत्राला उत्पन्न केले. पुरुषापासून पराक्रमी भरत उत्पन्न झाला आणि त्याला 100 पुत्र झाले. त्या पुत्र वृषभने भरताचे राज्याभिषेक करून ज्ञान वैराग्याचे आश्रय देऊन सर्परूप इंद्रियोपर विजय मिळवला. परमात्मा ईश्वराला पूर्ण रूपापासून आपल्यात स्थापित करून स्वयं दिगंबर जटाधारी वळकधारी तथा निरार होऊन वनात प्रवेश केला. त्याने समस्त आशाचा अशा संध्ययुक्त होकर शिवाचे परमपद प्राप्त केले. त्याने हिमालय पर्वताच्या दक्षिणेस स्थित वर्ष भारताको प्रदान केले. यासाठी विद्वान लोक त्याच्या नावाला भारतवर्ष म्हणू लागले. भरत के सुमती नामक विद्वान तथा धार्मिक पुत्र झाले.
भरतने वो राज्य उन्हें सौंप दिले। पुत्र को राज्य प्रदान करून वे राजा वन में प्रविष्ट झाले. आता या ठिकाणी वृषभदेव म्हणून जो आहे त्या वृषभदेवाला 100 पुत्र होते आणि त्या 100 पुत्रामध्ये भरतपुत्र हा श्रेष्ठ म्हणून त्याप्रमाणे भरत म्हणजे भारत देश प्रकट झाला नावावर. वृषभदेव हा जैन मराठा म्हणजे हिंदू धर्माचा ते धर्मगुरू आणि जैनांचा तीर्थंकर पाहिला झाला. त्या वृषभदेवाला 100 मुलं होती आणि त्यातली 9 मुलं जे आहेत कवी अंतरिक्ष प्रभु आविर्भूत कर्बांध्री नमो ही 9 नारायण गोरक्ष मच्छिंद्र ही जे 9 नाते आहेत ही वृषभदेवाची मुलं. आता विचार करा, हा वृषभदेव जो आहे याला हिंदू धर्माचे लोक मानतात आणि जैन धर्माचे लोक मानतात. त्यामुळं दोन्ही ठिकाणी याचं महत्त्व आहे. अशा दृष्टीने हा नवनाथांचा जो प्रकार आहे तो हा वृषभदेवांच्या मुलांचं 9 नारायण आहेत. वृषभदेवाची मुलं आहेत 9 नारायण. मग त्यांनी मच्छिंद्र गोरक्ष जालंधर कानिवनाथ बहिणीनाथ असे अवतार घेतले आणि जगाचं कल्याण करायला पृथ्वीवर आले. महाभारता म्हणजे महापुराण कथा आहे या अवश्य वाचा. भूमध्ये स्थित मेरू सुमेरू पर्वत आणि इंद्र आदी लोकपालांचे पूर्वींचे वर्णन केलेलं आहे. सूत म्हणाले या द्वीपाचे मध्यभागात मेरू नामक महान पर्वत आहे. पर्वताश्रेष्ठ हा अनेक प्रकारच्या रत्नाने पूर्ण शिखरापासून युक्त होकर स्थित आहे. हा 84,000 योजन उंचीद्वारा म्हटला जातो. हा 16,000 योजन पृथ्वीचे नीचे प्रविष्ट आहे आणि 16,000 योजन ही फैलावा आहे फिरलाय. हे एक चौडे सराव असो कसोरा के समान स्थित आहे आणि 36,000 योजन चोटी पर पसरला आहे. त्याचा विस्तार अतिशय मोठा आहे. हे महेश्वराचे शुभ शरीराचे वर्षापासून सुवर्णकाळ झालेला आहे. हा धातूचे पुष्पापासून समान अभावाला सर्व देवतांचा निवासस्थान तथा देवतांची क्रीडाभूमी आहे. अनेक आश्रमे भरून आहे. या महान पर्वता आयास 1,00,000 योजन आहे. पृथ्वी के नीचे यह 16,000 योजन आहे और हे विपेंद्र उस पर या पर्वताचा शेष भाग पृथ्वीच्या वर आहे. या पर्वताचे मूलचे आयास धैर्य का प्रमाण विस्तारात आहे. विस्तारा पर्वताच्या मूलापासून दुगाना म्हटलेला आहे. हा पर्वत पद्मरागाचे सभा के समान, दक्षिण में स्वर्ण के समान, पश्चिमात नीलमणि के समान आणि उत्तरात मुंगी के समान आहे. आता हा पर्वत जो आहे पूर्वात पद्मराग समान आहे, दक्षिणमध्ये सुवर्ण के समान आहे, पश्चिमात नील के समान आहे आणि उत्तरेत
मुंह के समान आहे, म्हणजे या पर्वताचे वर्णन केलेलं आहे. याच्या पूर्व भागात अमरावती इंद्रपुरी आहे, जो अनेक प्रकारचे महाराष्ट्र युक्त अनेक देवस्थान भरी आणि मणिमय जलांश गिरीव है व विविध आकार वाले तथा स्वर्ण एवं रत्नापासून विभूषित गोपुर सोने तथा माणिकेपासून झालेले अद्भुत तोरणों यजमानों स्थित वार्ता में प्रवीण सभी आभूषणे अलंकृत आहे. स्तन के रूप भार से त्याची आहे. मत के कारण वर्णित नृत्य वाला हजारों स्त्रियां से भरून आणि चारों पासून आपसा म्हणून घरून भरलेला आहे व विचित्र बावल्यास युक्त आहे. सुशोभित स्वर्ण की बनी सीढ़ियों वाले स्वर्णमय बालों वाले नीलकमल के समान अन्य प्रकार के कमलों से शोभायमान सुगंधित नील कमल तथा स्वर्ण इस प्रकार के सर्व तथा नदियों और सुंदर आहे. या सुंदर पर्वताचे भी सुशोभित होता आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे, हा जो सुंदर पर्वत आहे मेरू, हा मेरूच्या आता आपण मध्यभागी आहोत. या मेरू पर्वत जो आहे याचं पूर्व दक्षिण उत्तर, आता पूर्वला इथं दाखवले इंद्रपूर म्हणजे अमरावती. आता या अमरावती पूर्वेला आहे असं इथं दाखवले. तर या ठिकाणी दक्षिण उत्तर हे ज्या दिशा आहेत इथं पण याचं आहे. या पर्वताच्या आग्नेय दक्षिण पूर्व भागात अग्निदेवाची तेजस्वी नामक पुरी आहे. या अमरावती तुल्य दिव्य तथा समस्त भोगापासून परिपूर्ण आहे. या वृत्तीवर श्रेष्ठ मुनिगण त्यांचे दक्षिणात यमाची उत्तम व्यवस्थित नामक पुरी आहे. यह स्वर्णमय दिव्य तथा शुभ भवन से गिरी भय आहे म्हणून बरोबर आहे. त्याचे नैऋत्य दक्षिण पश्चिमात कृष्णवर्णाची सुंदर शुद्धवती आहे. वायव्य पश्चिम उत्तर दिशात अशा प्रकारे सुंदर पुरी गंधवती आहे. त्याच्या उत्तरात महोदया तथा ईशान उत्तर पूर्वात यशोवती नावाची नगरी आहे. या प्रकारे मेरू पर्वती सर्व दिशावत दुलोकात पुर्या म्हणजे नगऱ्या वसलेल्या आहेत. हा पर्वत ब्रह्मा विष्णू महेश तथा अन्य देवतांचा निवासस्थान आहे. आता या ठिकाणी मागचा पूर्व आहे. हा पर्वत ब्रह्मा विष्णू महेश तथा अन्य देवतांचा निवासस्थान आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव. भारतवर्षामध्ये हा मेरू सुमेरू पर्वत आहे आणि हाच पर्वत पूर्वी समुद्र मंथनात आणला होता असा याचा इतिहास. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा सांगितला आहे. पर्वत ब्रह्मा विष्णू महेश तथा अन्य देवतांचा निवासस्थान आहे. आता आपल्या इथं याचा पुरावा आहे. ह्या वाक्याचा पुरावा आपल्या इथं आहे.
तो पुरावा असा आहे की आपल्या कलगीदत्त मंदिरामध्ये एका शिळेवरती गणपती, नंतर शंकर, नंतर देवी, नंतर सूर्यनारायण, नंतर विष्णू आणि शेषनारायण या मूर्ती याच्यावर आहे एका शिळेवरती. म्हणजे हा जो या ठिकाणी शिळा आहे ही मेरू पर्वताचं डोकं आहे. मेरू पर्वताच्या डोक्यावरती मूळ शिळं होती. ती आता या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये आहे पुराव्यानिशी. या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे या देवांची वर्णित आहेत त्याप्रमाणे हे शिळा इथंच आहे. समुद्र मंथन इथंच झालं याच्यावरून सिद्ध होते आणि 14 रत्न इथंच निघाली ही पण इथंच सिद्ध होते. कारण का या देवांचं जे वास्तव्य आहे गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू आणि शेषनारायण हे 6 देव या एका शिळेवर स्वयंभू आहेत. म्हणून हा मेरू पर्वताचा कळस आहे. म्हणून या पर्वताचे त्याला सिद्धीचा पहाड का म्हणतात तर मेरू पर्वताचा सिद्ध पर्वत आहे. सिद्ध पहाड का म्हणतात तर मेरू पर्वतात सिद्धगिरी आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला इथं सापडलेलं आहे. हा समस्त सुख साधनाने समंपन्न पुण्यमय अनेक झुलत उत्तम मूर्खांनी युक्त आहे. अनेक समुद्र, शरण, धरण, तळी हा शुद्ध यक्ष, गंधर्व, श्रेष्ठ मुनी तथा विविध आकारवाले 4 प्रकारचे प्राणी परिपूर्ण आहेत. म्हणजे या ठिकाणी 33 कोटी देव, 88,000 ऋषी आणि सिद्ध, यक्ष, गंधर्व, श्रेष्ठ मुनी सगळे इथे आहेत. हे श्रेष्ठ ब्राह्मणो या परत उपर शुद्ध स्फटिकाचे समान 1000 मंडपाचे युक्त तथा विस्तृत विमान, डाव्या बाजूला विमान स्थित आहे. विशाल भुजावाले तथा चंद्र, सूर्य, अग्निरूप नेत्रवाले शिव, उसमें मणिमय सिंहासन पर पार्वती देवी तथा कार्तिकेय 7 विराजमान रहते आहे. या मूर्तीवर सगळ्या गोष्टी आहेत. स्वयंभू ह्याचं वर्णित आहे. येथे विष्णू का विमान आहे जो त्या शिवाचे विमानाचे आधे विस्तारवाला आहे आणि दक्षिणात पद्मयोनी ब्रह्माचे पद्मरागमय दिव्यमान आहे. या मेरू पर्वत शिवाचे भवन के चारों ओर इंद्र, यम, चंद्रमा, वरुण, निवृत्ती, पावक, वायू आणि रुद्र विशाल तथा सुंदर पूर आहेत. विविध दिव्य विमानाचे अन्न लोकांचा निवास आहे. या ईश्वर क्षेत्र शिव विमान पासून ईशान दिशा में नित्य पूजा होती. या भगवान नंदी सिद्धेश्वरांचे 7 राहतात आणि सिद्धो सहित सुरेश्वर, शरद कुमार सिद्धों के साथ परपूर्वक राहतात. या प्रकारे सनक, सनंद आणि त्यांचे समान अन्य हजारो लोक विराजमान आहेत. म्हणजे सगळं काही येतच आहे. कारण हे मेरू पर्वताचा कळस आहे. या पर्वतावर काही गणे योग भूमी आहे आणि काही भूमी आहे. तेथे सूर्य के सदृश सुंदर तथा शुद्ध विमान आहे. त्यामध्ये गणेश्वर विराजमान आहे.
ते छ मुखवाला कार्तिके गणेश हजारो गणो सुयशो तथा सुनेत्रा इन पर्वती सखिया सर्व माताओ तथा मदन कामदेवाचे सुद्धा विमान आहे. या पर्वताचे मलाला चारो वरापासून घेर करून जंबू नामक नदी प्रवाहित होती आहे. हिच्या दक्षिण भागात अत्यंत सुंदर बहुत उंच अति विस्तृत असा सर्व समायामध्ये फळ प्रदान करणारा जंबू वृक्ष आहे. मेरू पर्वताच्या चारोवर पिलावृत नामक विस्तृत तथा सुंदर वर्षमय देश आहे. तेथे लोक जंबू फळाचे आहार करणारे आहेत आणि कुछ लोक अमृत का आहार करने वाले आहेत. वहाँ के लोग स्वर्ण के समान स्वभाव वाले तथा अन्य वर्ण वाले भी आहेत आणि आ प्रकार के मुख सुकोनचे फळणे वाले आहे. हे विप्र हे द्वीप मेरूचे मूळचे चारोवर फैल आहे. सुंदर मध्ये स्थित 9 वर्षाचे युक्त 9 देशांनी युक्त आणि नद्या नदो तथा महान पर्वतांचे समन्वित आहे. आता मी 9 वर्षांचे युक्त जंबूद्वीपाचे अथर वर्णन करीन. योजना में इसका विस्तार तथा मंडळ आदीला सांगण आप लोग ऐका. जंबू नदी ही जंबू नदी दुसरी तिसरी कशी नसून घोड नदी आहे. कारण या घोडण्याच्या कडला जांबूत नावाचं गाव आहे. त्या जंबू नदीचं स्मरणार्थ हे जांबूत आहे आणि या जांबूत पासून ही घोड नदी वाहते म्हणून ह्या नदीचं नाव जंबू नदी. इथं वाहते. आता महत्वाचा मुद्दा आहे कारण जांबूत नावाचं गाव कुठल्या नदीकडे नाही, शिरूरच्या नदीकडे नाही म्हणून अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. म्हणून घोड नदीला जंबू नदी पण म्हटलं जातं, हयग्रीव नदी म्हटलं जातं, आस्वावती म्हटलं जातं. अशा दृष्टीने हे सगळं या ठिकाणी आहे. या प्रकारे आपण आता बरंचसं वर्णन केलेलं आहे आणि भाग बराच सांगितलेला आहे. त्याकरता आजचं प्रवचन आपण इथंच थांबू कारण पुढचं प्रवचन मोठं आहे. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू ईश्वर आजा श्री कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महा शाकंभरी माता की जय. सर्व देवदेवों की जय. अनुसया माता की जय. आतुरी की जय. सर्व देवतों की जय. साधु संतन की जय. श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.